भेटल ग बाई, त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी भेटल ग बाई, त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी भेटल ग बाई, माई ग माई माझी रमाई, माई ग माई माझे भीमाई, माती कसणाऱ्या तुक्याचा अभंग होईन ग, समतेच्या युगाचं चाक मोर जाईल ग, माई ग माई माझी रमाई, माई ग माई माझे भीमाई. हा आवाज आहे विद्रोही शाहीर शीतल साठे यांचा. शीतल साठेची बंडखोर गीतं महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात प्रसिद्ध आहेत, लोकप्रिय आहेत. जनतेकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. पण राजसत्तेला हा विद्रोह खपलेला दिसत नाही. राजसत्तेने शीतल साठेला नक्षलवादी ठरवलं आणि तुरुंगात पाठवलं. सध्या ती जामिनावर बाहेर आहे, पण तिचा सहकारी, तिचा पती कवी सचिन माळी अजूनही तुरुंगात आहे. शीतल आणि सचिनचा हा जो संघर्ष आहे तो महाराष्ट्राला कळावा म्हणून मी आज तिच्याशी बोलणार आहे, गप्पा मारणार आहे, जाणून घेणार आहे की ही विद्रोहाची प्रेरणा नेमकी येते कुठून. शीतल, अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. मला तुझी सगळी कहाणी ऐकायची आहे, पहिल्यापासून आजपर्यंत. गेली 10-12 वर्ष मी तुला बघतोय. विद्रोह तसाच आहे, तुझ्या गीतातला जोश तसाच आहे, गीतातली धग तशीच आहे, प्रेरणा तीच आहे. हे सुरू कुठून झालं? मी कॉलेजला होते तेव्हा मी संपर्कात आले ह्या सगळ्या चळवळीच्या लोकांच्या. आणि गाण्याची आवड मला अगदी लहानपणापासून आमच्या घरातच गाण्याची आवड होती. माझे वडील गायचे, माझी आजी गायची, पण फरक एवढाच आहे की हे दोघंही देवाची गाणी म्हणायचे आणि मी भीमाची गाणी म्हणते. हा फरक आहे. पण लहानपणापासून गाण्याची आवड, शाळेत मला गाण्याचं फार चांगलं वातावरण मिळालं. आमच्या गोरे मॅडम म्हणून एक होत्या, त्या समाजवादी विचारांच्या होत्या हे आज मला कळते. पण त्यांनी खूप वेळा संगीत नाटिका वगैरे अशांमधून मला सहभागी करून घेतलं. आणि मग घरात देवांचं वातावरण असल्यामुळे देवीची पण गाणी मी गायलेली आहेत लहानपणी. अगदी खंडोबाची गाणी गायली आहेत, काळूबाईची गाणी गायली आहेत. म्हणजे जे जे असतं. आता तू कुठचीच देवाची गाणी म्हणत नाही आता, देवाची गाणी म्हणत नाही आता नाही. पण मला सांग, देवाची गाणी, आईची गाणी, इथपासून प्रवास इथे आला की क्रांतीची गाणी, हो, कसा काय हा प्रवास झाला? मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला जसा घरचा सांस्कृतिक वारसा महत्त्वाचा वाटतो, तसं मला शाळेचा रोल फार महत्त्वाचा वाटतो. कारण ज्या जातीमधून आणि ज्या वर्गामधून आम्ही आलो तिथे शाळेचं वातावरण नाही, तिथे शिक्षणाचं, ज्ञानाचं वातावरण नाही. म्हणजे मी मातंग समाजाची, पूर्वाश्रमीची मी मातंग समाजाची मी आहे. तिकडे शाळेचं अजून एवढं म्हणजे शिकलं पाहिजे, शिक्षणाचा एवढा प्रसार नाही आहे. पण आमचे आजोबा शिकलेले असल्यामुळे आणि आईची माझी शाळा अर्धी राहिल्यामुळे आईला वाटायचं की मी शिकावं, मी चांगलं उच्च शिक्षण घ्यावं असं आईला वाटायचं. तू पुण्याला राहत होतीस? मी पुण्याला राहत होते, काशेवाडी झोपडपट्टीमध्ये. तर मला माझ्या आजोबांनी फार चांगल्या शाळेत टाकलं, म्हणजे जी की नावाजलेली थोडीशी मेन स्ट्रीमची शाळा होती, सेवा सदन संस्था जी पुण्यामध्ये आहे आता हुजूर पागेच्या समोर. तर त्या संस्थेत माझं मॉन्टेसरीपासून 12वीपर्यंत त्या संस्थेत शिक्षण झाले. तर मला वाटतं हा फार महत्त्वाचा रोल आहे शाळेचा. घरचं वातावरण अंधश्रद्धाळू, घरचं वातावरण दारूचं, भांडणांचं, असं सगळं वातावरण होतं घरचं. तर मी सुरुवातीला FYBAला मी आंबेडकर कॉलेज आहे आमचं नानापेठमध्ये, भवानी पेठेच्या शेजारीच आहे. तर तिकडे मी गेले त्या कॉलेजमध्ये. त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला जरा एक्साइटमेंट होती, कॉलेज आहे वगैरे असं सगळं. तिकडे मला काही चळवळीची लोक, ज्यांना आता आपण म्हणू शकतो, मी त्यावेळेस मी त्यांना ओळखत नव्हते चळवळीचे आहेत म्हणून, प्राध्यापक होते आमचे. तर त्या प्राध्यापकांनी थोडंसं माझ्यातले गुण जाणले. एक 3 जानेवारीला कार्यक्रम होता पुण्यामध्ये आणि मी पहिल्यांदा जेव्हा ग्रुपला भेटले, कल्चरल ग्रुपला, तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, अरे तुझा आवाज चांगला आहे, तू एक गाणं म्हणशील का? आणि त्यांनी मला डायरेक्ट संभाजी भगतांचं जे माणूस मारला गाणं आहे ते मला शिकवलं. 3 जानेवारीला अभिवादन रॅली निघाली होती. सारसबागेच्या समोर सावित्रीबाई फुलेंचा एक स्टॅच्यू आहे. तिथनं सगळ्या महिला संघटना, शाळेच्या मुली, ते मी सगळं पहिल्यांदा बघत होते. मी आजपर्यंत आमच्या घरातल्या महिलांना फक्त यात्रे जत्रेत बाहेर
निघताना पाहिलेलं आहे, लग्नात वगैरे अशा सामाजिक समारंभामध्ये. पण असं पण असतं का, म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं नाव घेऊन घोषणा देतात, फुल्यांच्या आंबेडकरांच्या नावाच्या घोषणा देतात, मुली गाणं म्हणतात, रस्त्यावर गाणं म्हणतात. हे मला इतकं, मी अक्षरशः मी त्या मोर्चामध्ये अशी पळत होते, मी सगळी रॅली बघण्यासाठी, पुढून मागून, म्हणजे हे काय चाललेलं आहे, भारावून गेलेली परिस्थिती. आणि मग फुलेवाड्यावर आल्यानंतर फुले वगैरे माहीतच होते शाळेमध्ये. मग हे फुल्यांचं घर आहे. सावित्रीबाई फुल्यांबद्दलही माहिती होती? हो, माहीत होतं, मी संगीत नाटिका केलेली आहे ना त्यांच्यावर. तर मग फुल्यांचं घर आहे, मग ते एक एक्साइटमेंट होती, अरे हे इथं राहत होते, आपण कधीच आलो नाही, आपण यांच्या इतक्या जवळ राहत होतो. त्या दिवशी मी पहिल्यांदा फुल्यांचं घर पाहिलं. आणि माणूस मारला आणि तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, ही 2 गाणी मी माझ्या आयुष्यात चळवळीची पहिली सादर केलेली ही 2 गाणी आहेत. पुन्हा म्हणूया ती. हो. ही संभाजी भगतची गाणी आहेत. एक संभाजी भगत त्यावेळेला म्हणत होते. एक संभाजींचा आहे, नाही हिंदू ग मारला, नाही मुस्लिम मारला, माणूस मारला, माझा माणूस मारला. आले जुलूस झेंड्यांचे, आले कळप गेंड्यांचे, त्यांनी माणसातला माणूस ठेचू ठेचून मारला, माणूस मारला, माझा माणूस मारला. फुलेवाड्यात तू गेलीस आणि तू म्हणतेस मी चळवळीत गेलीस, म्हणजे काय झालं? म्हणजे फुलेवाड्यातच तुला कबीर कला मंच, जी तुझी आधीची संस्था होती, ज्या कबीर कला मंचच्या तर्फे तू, सचिन माळी आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला, त्या संस्थेची तुझा तिकडे परिचय झाला? हो, म्हणजे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानंच माझा कबीर कला मंचाशी संपर्क. पहिल्यांदा कबीर कला मंचाची तिकडे आला संपर्क? म्हणजे मला जी लोक भेटली ती कबीर कला मंचाचीच लोक भेटली ना सुरुवातीला, चळवळ म्हणून. कबीर कला मंचाची स्थापना 2002 साली झालेली आहे. मी 1-1.5 वर्षानंतर आली आहे कबीर कला मंचामध्ये. वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये, कामगार वस्त्यांमध्ये, लाल निशाण पक्षाच्या ऑफिसमध्ये आमचं कार्यालय होतं आणि तिकडे मग आम्ही प्रॅक्टिस करायचो. मग सफाई युनियनचे जे कामगार आहेत त्यांच्यासमोर आमचे कार्यक्रम व्हायचे, विद्यापीठाच्या सेमिनार्समध्ये व्हायचे, कामगार वस्तीमध्ये जाऊन आम्ही स्वतः करायचो, दलित वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही स्वतः कार्यक्रम करायचो. तर असं ह्या कार्यक्रमांमधून गाणी तर आम्ही म्हणत होतो. वामनदादांची गाणी म्हणायचो, वामनदादा कर्डक, संभाजी भगतांची गाणी म्हणायचो आणि विलास घोगरेंची गाणी म्हणायचो. सुरुवातीकडे कबीर कला मंचाचं स्वतःचं क्रिएशन नव्हतं. ह्या गाण्यांसोबत वैचारिक डिस्कशन्स पण व्हायचे. कम्युनिस्ट परंपरा मला तिथे कळाली. तिथे तू वाचलंस, हे सगळं साहित्य वाचलंस? साहित्य म्हणजे मी मॅक्झिम गोर्कीची आई वाचलं तिथे, मी निकोला ऑस्ट्रोवस्कीची कादंबरी वाचली तिकडे. असं जे काही रशियन जे सगळं साहित्य होतं ते तिथे अवेलेबल असायचं, ते वाचलं. विद्रोहीच्या अंकांमधनं आंबेडकरी मुवमेंटची ओळख झाली आणि बरेच मग पुस्तकं. म्हणजे मग मला वाटतं की मी पहिली कादंबरी वाचलेली माझ्या आयुष्यातली फकीरा कादंबरी मी अशी आहे, अण्णाभाऊ साठेंची, की मी जी नॉनस्टॉप वाचली. म्हणजे मी जी घेतली ती मी खालीच ठेवली नाही, ती मी पूर्ण वाचूनच ते पुस्तक मी खाली ठेवलं. असं ते मग अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय वाचलं. असं हळूहळू वाचनाची आवड निर्माण होत गेली. आणि कसं होतं की वाचन आणि गाणी यांचा इतका संबंध होता कबीर कला मंचामध्ये, तर ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाही आहेत. आणि आपल्याला जर विकसित व्हायचं असेल तर नुसतं गाणं म्हणून उपयोग नाही आहे. कारण जर तुम्ही विद्यापीठांच्या सेमिनार्समध्ये जाता तर तिकडे सगळं वैचारिक मंथन होत आहे, जातीअंताच्या परिषदा होत आहेत, तिकडे सेमिनार्समध्ये हे सगळे विषय बोलले जात आहेत. तर तिथे एक असायचं की अरे हां, आपल्याला पण बोलता आलं पाहिजे, ह्या विषयांवर आपली पण एक समजदारी पाहिजे. ही समज डेव्हलप होत गेली आणि काय म्हणतात त्याला, विकासच होत गेला विचारांचा. मला असं वाटतं की मी ह्या लोकांशी भेटले, त्यामुळे माझ्या आयुष्याला नवीन वळण मिळालं. पण काय वाटत होतं, म्हणजे हे सगळं कळत होतं, हे सगळं बरोबर आहे, एका बाजूला हे मार्क्स कळत होतं, लेनिन कळत होता, चे गवेरा कळत होता, फिडेल कॅस्ट्रो कळत होता, दुसऱ्या बाजूला तुला फुले तर तुला माहिती होते, दुसऱ्या बाजूला इतका मोठा आंबेडकरांचा प्रभाव तुझ्या सगळ्या या शाहिरीवर आहे. आंबेडकर नेमके कुठे सापडले तुला, कळले नाही मी विचारत आहे, सापडले तुला? मी भीमबाबा गाणं जे आहे संभाजीचं ते मी म्हणायचे. तर भीमबाबा गाणं मी एवढ्या आत्मीयतेने म्हणायचं आणि आजही ते गाणं मी एवढ्या आत्मीयतेने म्हणते की मला तर असं वाटतं की मला त्या गाण्यांमधून मला म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे मी फक्त ऐकून होते की बाबा यांनी आपल्यासाठी, दलित समाजासाठी, अस्पृश्य समाजासाठी फार मोठं काम केलेलं आहे. आणि बाबासाहेबांचे विचार जेव्हा आम्ही डिस्कशन करायचो, जेव्हा सचिनची एंट्री झाली
ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जरा जास्त सुरू झालं, म्हणजे जास्त जवळ काय आधी कबीर कला मंच म्हणजे सचिन नव्हता? नाही, आधी मी आले कबीर कला मंचामध्ये, त्याच्यानंतर सचिन आला. हां, सचिन एका कार्यक्रमातच भेटला आम्हाला आणि त्यानं माझं गाणं ऐकलं आणि तो रडला. म्हणजे भीमबाबा गाणं त्यानं ऐकलं आणि मग नंतर तो आला दुसऱ्या दिवशी भेटायला ऑफिसवर आमच्या आणि तो जॉईन झाला सरळ कबीर कला मंचात. मग तो म्हटला मला पण गाणी म्हणायचे. तो आधीच गाणी लिहित होता, म्हणजे तो तासगावला होता तेव्हाच तो गाणी लिहित होता. तर सचिनच्या बोलण्यामध्ये जास्त आंबेडकर असायचे, कारण आम्ही ज्या ऑफिसमध्ये होतो ते लेनिनवादी, लाल निशाण पक्ष लेनिनवादीचं ऑफिस, तिथे लेनिन जास्त असायचा, तिथे मार्क्स जास्त असायचा, तिथे आंबेडकर फुले जास्त नसायचे. आम्ही जसं सचिनच्या कविता वाचल्या, आम्ही गुरव सरांना भेटले, तासगावचे बाबूराव गुरव सर जे आहेत त्यांना भेटले. ही लोक भेटल्यानंतर जरा फुले आंबेडकरी मुवमेंटचं जास्त आकलन व्हायला लागलं. म्हणजे ज्या गाण्यामुळे तुला आंबेडकर कळलं ते गाणं ऐकल्याशिवाय तर आपण पुढे जाऊ शकत नाही. भीमराजा रे भीम बाबा, माझा भीम मले भेटतो बाई, मले सांगतो काही, मले सांगतो काही, मले सांगतो काही. शेताच्या पातीला उभा, राबत्या हाताच्या साथीला उभा, भूक जगणाऱ्या रातीला उभा गा, क्या वासराच्या स्वात बाई ग, भीम पाहते बाई, भीम पाहते बाई. साळच्या दारात उभा, टाक लेखण्यांच्या शाईत उभा, भुकाच्या राशीत उभा, चिमणीच्या वातीत उभा, वातीच्या उजेडात उभा गा, बोट लेकराचं हातामंदी घेई, त्याले साळत नेई, त्याले साळत नेई, लढ शिकण्यासाठी म्हणतो गा बाई, त्याले साळत नेई, त्याले साळत नेई. हे हलवून टाकणारच गाणं आहे. मला तुला विचारायचं आहे, तू शाहीर झालीस, म्हणजे शाहीर आपण होतोय असं तुला आधी कळलं नसेल, पण तू शाहीर झालीस. हो. आणि या सगळ्यावर म्हणजे जसं मी बघितलं मार्क्स लेनिन तू सांगतेस, आता फुले आंबेडकर तुला सचिनमुळे प्रभाव झाला. दोन माणसांची नावं तुझ्याकडून नेहमी येतात, मगाशी पण आली, विलास घोगरे आणि संभाजी भगत. यांच्याकडून तू काय शिकलीस? पहिलं विलास घोगरे, ज्या माणसांनी चळवळीसाठी लढताना आत्महत्या केली, आणि संभाजी भगत. एक तर आहे की म्हणजे विलास घोगरे आणि संभाजी भगत हे दोघेही अतिशय संवेदनशील कलाकार आहेत. तर मला त्यांच्या दोघांकडून शिकण्यासारखं एक आहे की बाबा एक कष्टकरी लोकांचे शाहीर, म्हणजे त्यांची जी क्रेज होती ती माझ्यावर खूप होती, बाबा कष्टकरी लोकांचे शाहीर आहेत आणि असं आपल्याला व्हायचंय. म्हणजे या सगळ्यांचा तुझ्यावर प्रभाव आहे. पण मला सांग, मग तुम्ही स्वतःची गाणी कधी लिहायला लागलात? एक आहे की जेव्हा सचिनची एंट्री झाली कबीर कला मंचामध्ये, तेव्हा एक होतं की सचिन सुरुवातीला गाणी लिहित होता. सचिननं इतिहास कडी कोयंड्यात हे गाणं सुरुवातीला आम्हाला दिलं की हे गाणं मी लिहिलेलं आहे, हे गाणं तुम्ही बघा असं. त्या गाण्याला आम्ही चाल लावली आणि ते गाणं आम्ही सुरुवातीला घ्यायला लागलो. सचिनचं गाणं आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की अरे आपण पण आपली गाणी लिहायला पाहिजेत. म्हणजे आता तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये सचिन एकमेव कवी होता? सचिन एकमेव कवी होता सुरुवातीला जेव्हा आला तेव्हा. मला वाटतं की सचिन नंतरच आम्ही लिहायला लागलो. म्हणजे मी आणि आधी दुसऱ्यांचीच गाणी म्हणत होतो. म्हणजे मी एक गाणं लिहिलं होतं माझं सुरुवातीचं पहिलं गाणं, की ते असं होतं, एक रोजची चटणी भाकरच हाय, जरा वेगळं खायला घाल माई, जरा वेगळं खायला घाल माई, बघ माझी भूक करते या कालवा, बघ माझी भूक करते या कालवा, तुझ्या मनी कसं पोचत नाही, जरा वेगळं खायला घाल माई, जरा वेगळं खायला घाल माई. म्हणजे हा जो खाण्यातला जो संघर्ष आहे ना, की आम्ही एकच प्रकारचं खातोय आम्ही, थोडंसं मला वेगळं पाहिजे, म्हणजे हाई जी वेगळी असण्याची जी भूक आहे, तर ते गाणं लिहिलं मी की बघ कसं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं पहिलं गाणं भुकेशी संबंधित होतं, भुकेशी संबंधित, दुसऱ्या कोणत्याही भावनेशी संबंधित नव्हतं. हा महत्त्वाचा फरक आहे. हो आहे. त्याच्यानंतर मग मी लिहायला सुरुवात केली. मग साऊ लिहिलं, मग भगतसिंग लिहिलं, मग विटाळ लिहिलं, अशी मग मी गाणी लिहिली. मग आणि गाणी लिहिता लिहिता तुम्ही प्रेमात पडलात?
हो. काय झालं नेमकं, कसं सचिन माळी आणि तू यांचं प्रेम प्रकरण कसं झालं? कारण हे विद्रोही प्रेमच आहे. हो. मला फार आवडेल हे सांगायला. मी जसं सांगितलं की जेव्हा सचिन सुरुवातीला आला तर असं फुल शर्ट हात असं तो कंडक्टर होता. पुण्यात तो कंडक्टरचं काम करायला आला. तो साताऱ्याचा होता. तो तासगावचा आहे. तासगावचा. तो अगदी साधा एका शेतमजूर कुटुंबातला, आर पाटलांच्या गावचा आहे. आर पाटलांच्या गावचा आहे. तर त्याने द्राक्षांच्या त्या स्टोरेजमध्ये काम पण केलेलं आहे आर पाटलांच्या सचिन. तर तो स्टोरेजमध्ये काम करणारा कामगार मग इकडे PMTत आला. PMTत आल्यावर SFIमध्ये होता. मग तो शोधत आला गाणी कोण म्हणतं संभाजी भगतांची. मग त्या मुलांनी सांगितलं कबीर कला मंचाची लोक म्हणतात. मग तो आला की त्याच्याकडे कॅरी बॅगमध्ये एक वही असायची फक्त, डायरी. ती त्याची मोठी डायरी, त्यात कविता त्याच्या सगळ्या, त्याची लेनिनवरची कविता, त्याची फुलपाखराचं सॅड सॉन्ग, अबलक घोडा अशा नावांची ती कविता असायच्या. आबी. मी खूप इम्प्रेस त्याच्या कवितांवर. तो वाचून दाखवायचा कविता. म्हणायचं हा मुलगा एवढं कसं काय चांगल्या कविता लिहितो. मी त्याला आव जाव म्हणायचे, तुम्ही एवढ्या छान कविता कसं लिहिता, तुम्हाला एवढं कसं सुचतं, तुम्हाला हे शब्द कुठनं सुचतात. मी असं म्हणजे मी खूप गिल्टीमध्ये नंतर गेले. म्हणजे मला असं वाटायचं मी खूप ग्रेट आहे, गाणी वगैरे म्हणते. नंतर त्याच्या कविता वाचल्यानंतर मला असं वाटायचं अरे नाही, हा खूप विचार करणारा मुलगा आहे. हा साधा जरी दिसत असला तरी खूप म्हणजे खूप काहीतरी ह्याच्याकडे क्षमता खूप आहेत असं मला जाणवायचं ते असं. मग एकदा असं म्हणजे आम्ही कधीच एकमेकांना आय लव्ह यू म्हटलं नाही. म्हणजे पण आम्हाला कळालं की आम्ही प्रेमात पडलोय. आणि एक छोटासा किस्सा असा होता की त्यानं गुरव सरांचं भाषण होतं. तो 3 वाजता यायचा ऑफिसला आणि मी नारी समता मंचाच्या शेल्टरवर असायची, त्यामुळं मी त्याला डबा घेऊन यायचे. कारण मला माहीत होतं की हा सकाळी जायचा आणि 3ला डायरेक्ट ऑफिसवर यायचा, जेवायचा नाही वगैरे. मी त्याला काही नाश्ता काही पण आणायचे करून. तर तो डबा एकदा माझा त्याच्याकडे राहिला आणि आमचं डिस्कशन्स एवढे सगळं सारखं तुकारामावर, फुल्यांवर बोलायचं, सावित्रीवर बोलायचं असं. तो डबा राहिला, त्यानं डबा मला दिला आणि म्हटलं याच्यामध्ये चिठ्ठी आहे म्हटला. तर मी एकदम एक्साइट, चिठ्ठी आहे म्हणजे सचिन काहीतरी बोलणार माझ्याशी असं होतं. मग मी खूप खुश झाले. मग गेले शेल्टरवर, सगळ्यांना झोपू वगैरे दिलं. रात्री मग उठून ती डबा किचनमध्ये जाऊन खोलला वगैरे, खूप गुप्तपणे सगळं असं. आणि ती चिठ्ठी उघडल्यानंतर त्याच्यात लिहिलं होतं तुझा, फक्त तुझा आणि तुझाच, आणि खाली लिहिलं होतं डबा. तर ते मला इतका राग आला त्याचा की मला असं वाटत होतं की सचिन आता मला प्रपोज करणार किंवा असं सगळं होतं. म्हटलं एकमेकाबद्दल वाटत होतं असं. आणि मला खूप राग आला त्याचा. म्हटलं असं, मला वाटलं हा असं कसं काय लिहिलंय ना. पण त्याच्यावर पण नंतर आम्ही म्हणजे असं त्याच्यावर पण आम्ही असं बोललो नाही की मग तू का मला म्हटलं नाहीस की माझं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे असं. अगदी सहज जाता जाता आम्ही रस्त्यावर बसलो होतो कुठेतरी आणि तुकारामावर बोलत होता सचिन. मग मी त्याला म्हटलं आता बास, आता आपण फुल्यांवर तुकारामावर बोलायचं बास करूया असं इकडून तिकडून. तू आता सरळ सांग मी तुला आवडते का नाही. असं तूच त्याला सांगितलं. मी त्याला सरळ विचारलं, तूच सांग आता मला, तू मला आवडतेस म्हणजे मी तुला आवडते का, तू मला आवडतोस म्हटलं तू. मग तो एकतर इतका लाजाळू आहे सचिन आणि एवढा संवेदनशील आहे, त्याला असं बोलायला सुद्धा त्याला होत नव्हतं की मी म्हणजे आपलं दोघांचं प्रेम आहे किंवा काय. आणि तो खूप गरिबीतनं खूप परिस्थितीतनं आल्यामुळं त्याला असं वाटायचं की आता शीतल माझ्या आयुष्यात आली म्हणजे मी खूप मोठं अचीव केलं. अशी सचिनची कोणती कविता आहे की जी कविता तुला आवडते? सचिनच्या आबी नावाची एक कविता आहे. सचिन आईवर, त्याचा एक मित्र आहे लक्ष्मण म्हणून नावाचा, त्याची आई, त्याला सगळेजण आबी म्हणतात. पाठ आहे ती कविता? पाठ आहे म्हणजे 2 ओळी मी फक्त त्याच्या म्हणून दाखवीन. म्हणजे याच्या की वेदनेच्या जन्माशयातून भाकरीचा जन्म होतो, अशी एक माय माऊली आबी सुंदर नाही, आबीच्या चेहऱ्यावर गट्टे पडलेले आहेत, आबीचे हात मातीनं माखलेले आहेत असं वगैरे ते आहे की. आणि आबी तू बंड का करत नाहीस, आबी तुझा नवरा आहे जो तुला रोज मारतोय, तू म्हणजे तू त्याच्या विरोधात बंड का करत नाहीस. आणि मग शेवटी ती कविता अशी म्हणते की आबी समोर आल्यानंतर सगळे कलावंत मूठ मारतात आणि सगळे कलावंत मूठ बांधून म्हणतात आबी मोनालिसा नाही, आबी मोनालिसा नाही. तर ती कविता वाचताना मी असं एकदाही झालं नाही की ती कविता वाचताना मी रडले नाही कधी. मला सचिनची सगळ्यात आवडणारी कविता म्हणजे आबी, ती पहिल्या कविता संग्रहात त्याची आली होती. सचिन हा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रभाव आहे. हो, आता जर बघितलं तर सगळ्यात मोठा प्रभाव आहे. सध्या तो तुरुंगात आहे. म्हणजे वाईट गोष्टही आहे आपल्या कायद्याची की अशा एका अत्यंत कसदार अशा कवीला या राजसत्तेने तुरुंगात ठेवलेलं आहे. त्याकडे आपण येऊया. पण मला तुला विचारायचं आहे
की हे सगळं होत असताना, तुमचं प्रेम, तुमचं लग्न सर्व होत असताना तुम्ही कार्यक्रम करत होता. हो. ही विद्रोहाची गाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन म्हणत होतात. हो. काय लोकांचा प्रतिसाद होता? वस्तीमध्ये तर तुम्हाला म्हणजे अनुभव सांगते. वस्तीत एकतर कसं आहे की आपण फार चळवळीकडे, सांस्कृतिक चळवळीकडे खूप इझी बघत असतो की लोकांना कसंही ऐकायची सवय असते. चळवळीचं आहे म्हटल्यावर लोक फक्त आशयच बघतात, ह्याच्याकडे बघत नाही. असं होत नाही. लोक फार चांगलं ऐकतात. लोकांना फार चांगलं ऐकायची सवय आधीपासून. आम्ही खूप चांगलं गाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे गाणं म्हणून पण जे आहे ते आम्ही उगाच चळवळीचं आहे म्हणून कसं पण गायचं, हा हू करायचं काहीतरी, असं आम्ही केलं नाही. आम्ही फार छान गाण्याचा प्रयत्न केला. ते एक लोकांना आवडायचं की अरे हां, आम्ही जरी एखाद्या वस्तीमध्ये लिटरली जायचं, चौकात उभं राहायचं, जरा वस्त्यांमध्ये जाऊन, जरा 4-5 घरांमध्ये जाऊन फिरून सांगायचं की ते कार्यक्रम आहे आता या, आणि अर्धा तासानंतर सरळ तिथं डफ वाजवायला सुरू करायचं. डफ वाजवायला सुरू केलं की 100-150 लोकांचा मॉब जमायचा. वस्तीत काहीच अवघड नाही 100 लोक जमणं म्हणजे. जमल्यानंतर आम्ही त्या 100 लोकांच्या मॉबमध्ये विदाऊट माईक, विदाऊट कुठली साधनं आम्ही गायचो. आणि गायल्यानंतर ते लोकांना ते विषय, म्हणजे आमचं महागाईवरचं गाणं असेल, आमचं जाती व्यवस्थेवरचं गाणं असेल, बाबासाहेबांवरचं गाणं असेल, मायवरचं गाणं, लोकांना आवडायचं ते फार. आणि नंतर आम्ही असं एक अनुभव असा आहे की डफ आम्ही फिरवायचो. डफ फिरवूनच आमचा जे काय असेल ते संघटनेचा खर्च वगैरे तो आम्ही चालवाय. लोक अशी, वस्तीतली लोक आहे ना, 5 रुपयाचं तेल आणतात, 5 रुपयाचे तांदूळ आणतात, असं म्हणजे 10-20 रुपये घेऊन बाजाराला निघतात. संध्याकाळचा आता बाजार आणायचा आहे वगैरे. आम्ही पण स्वतः आणलेलं आहे हे सगळं. त्यातलं लोक टाकायचे 2 रुपये, 3 रुपये. हे तू सगळं जे सांगतेस ते गरिबाच्या, श्रमिकाच्या वस्तीतलंय. पण मग हे करता करता सचिन आणि तुझं लग्न झालं. हो. दोघांच्या घरातून विरोध होता. दोघांच्या जाम विरोध. आंतरजातीय लग्न होतं. हो, आंतरजातीयच होतं. सचिन माळी आहे आणि मी मातंग. तर ते आम्ही सांगितलं घरी जाऊन. मी माझ्या आईला भेटून सांगितलं, म्हटलं मला असा असा एक मुलगा आहे सचिन नावाचा, आवडतो, मी त्याच्याशी लग्न करणार आहे, तुला यायचं असेल तू आलीस तर आनंद होईल, नाहीतर मी करणारच आहे लग्न, असं या स्टाईलनं सांगितल्यामुळं आई ॲग्री झाली. ठीक आहे म्हटली. सचिनच्या घरी पण सांगितलं. की सचिन म्हटलं की मी लग्न करणार आहे, तुम्ही आलात, तुमचे आशीर्वाद मिळाले तर आम्हाला आवडेल, म्हणजे मला वाटेल की माझ्या आईवडिलांनी लग्नात यावं, पण नाही आलात तरी पण मी करणारच आहे. त्यावेळेस सचिनच्या बहिणीनं खूप मोठा सपोर्ट आम्हाला केला. सचिनची मोठी बहीण आहे, मनीषा नाव आहे तिचं, तर तिनं फार मोठा सपोर्ट आम्हाला केला. सचिनच्या भावानं, सचिनच्या आईच्या मनात थोडंसं होतं की सगळं ग्रामीण कल्चरमध्ये राहिल्यामुळं तिच्यावर खूप सारं मोठं बर्डन आलं की आता खालच्या जातीच्या मुलीशी हा लग्न करणार आहे आणि आता मांग मुलगी आमच्या घरात येणार आहे, मातंग मुलगी. ते तिला फार मोठं टेन्शन होतं. माझे सासरे, दीर, सचिनचे सगळे मित्रपरिवार आणि सचिनची बहीण आमच्या लग्नामध्ये सहभागी होते. माझ्या घरून फक्त माझी आई सहभागी होती. माझे वडील निघून गेले गावाला, लग्नाला येणार नाही म्हणून सांगितलं. आणि घरातनं तर फारच विरोध होता. म्हणजे आमच्या घरामध्ये सगळं मारामारीचं कल्चर जास्त आहे जरा. मग आता तुला भेटेल तिथे बघू आम्ही काय करायचं वगैरे, असं धमक्या वगैरे सगळ्या होत्या. मग त्यातनं आम्ही फुलेवाड्यावर लग्न घेतलं. सगळ्या पुरोगामी संघटना, म्हणजे विद्रोहीपासून, भारत पाटणकरांपासून, किशोर ढमाले, दाभोळकर, खेडेकर, पुरुषोत्तम खेडेकर, पुण्यातले सगळे, भाई वैद्य, हे सगळी लोक आमच्या लग्नाला होती, बाबा आढाव वगैरे सगळे. म्हणजे सगळे जे मेन महत्त्वाच्या संघटना आहेत म्हणजे सगळ्यांचे प्रतिनिधी आमच्या लग्नाला होते. आणि नातेवाईक नव्हते पण सगळे चळवळीचे 400 लोक आमच्या लग्नाला होते. तर सत्यशोधक पद्धतीनं फुल्यांचे अखंड म्हणून प्रतिज्ञा घेऊन, फुल्यांनी जी दिलेली आहे, तर ती प्रतिज्ञा घेऊन अखंड म्हणून आमचं लग्न झालं 2005 साली. समजा आसमंत झाला होता अंध, त्या अंधपणाला कटघरात उभं करताना आणि पोथीवादाचा पराभव करताना भारतीय मागासलेपणाचा पाया, वर्ग की जात असा भेदक सवाल करताना पाहिलाय मी, सूर्य रडताना पाहिलाय. म्हणजे मला आजही म्हणजे मला ते आठवलं तरी मला खूप त्रास होतो की एका दार्शनिकाला भेटल्यानंतर प्रामाणिक माणसांच्या आयुष्यात काय होऊ शकतं नेमकं. खैरलांजीची घटना घडली, खैरलांजीचा अत्याचार घडला आणि कबीर कला मंच आणि तुम्ही सगळा जो ग्रुप आहे तो पेटून उठला. हो. काय झालं नेमकं? खैरलांजी घडल्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये एक मोठा आंदोलनाचा वणवा पेटला आणि साहजिकरित्या आम्ही आमची शाहिरी घेऊन त्या सगळ्या आंदोलनामध्ये उतरलो. महाराष्ट्रभर आम्ही आक्रमक कार्यक्रम केले.
म्हणजे त्याची थीम अशी होती की किती दिवस आम्ही अत्याचार सहन करणार, लोकांना असं इतक्या निर्गुण पद्धतीनं मारलं जातं, आमच्या चळवळीकडे उत्तर काय, पर्याय काय, या अनुषंगाने आम्ही बोलत होतो. दे दलिता ठोका अशा पद्धतीची गाणी आम्ही म्हणत होतो, हे सगळं करत होतो. पहिल्यांदा असं झालं की खैरलांजीनंतर एक लिस्ट जाहीर झाली शासनाकडून. आता शासन डिनाय करतं त्यासाठी, पण ती इंडियन एक्सप्रेसमध्ये जाहीर झाली होती की चांदा ते बांदा हिट लिस्ट. त्याच्यामध्ये 37 संघटनांची नावं होती, ही पोलिसांनी तयार केली. त्यात बाबा आढाव होते, त्यात भारत पाटणकर होते, किशोर ढमाले होते, मेधा पाटकरांचं नाव त्यातमध्ये होतं, अनीसचं नाव होतं, आमचं कबीर कलामांचे म्हणून नाव होतं त्याच्यात. आम्ही बाहेरनं भेटलो पुण्यामध्ये. निळू फुले तेव्हा होते आणि निळू फुलेंना आम्ही भेटलो आणि सांगितलं असं असं झालेलं आहे, एका संघटनेचं नाव अशा पद्धतीनं ज्यांचा काही संबंध नाही आहे, तर अशा लोकांचं नाव घेतलं गेलेलं आहे. त्या संघटनांना असं आयडेंटिफाय केलं होतं की ह्या संघटना ह्या नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या संघटना आहेत, म्हणून त्यांची नावं आली होती हिट लिस्ट म्हणून. आणि मग आम्ही ते डिनाय करण्यासाठी, कारण आमचा काही या कुठल्याच संघटनांचा आणि आमचा तसा काही संबंध नसल्यामुळे आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य बचाव परिषद अशी एक स्थापन केली पुण्यामध्ये. आणि म्हणजे त्या परिषदेच्या अंतर्गत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, सभा घेतली एक मोठी, आणि सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या की आमचा काही संबंध नाही, आमचा काही नक्षलवाद्यांशी काही संबंध नाही, आम्ही मांडत नाही नक्षलवाद आमच्या गाण्यांमधून वगैरे. तर हे सगळं जाहीर करण्यासाठी आम्हाला परिषद घ्यायला लागली. 2006 सालची ही गोष्ट आहे, जेव्हा खैरलांजी घडलं त्याच्यानंतरच ह्या लगेच संघटनांची यादी वगैरे आली होती. त्यानंतर सचिनचं पुस्तक जे भगतसिंगाचं आहे, तरुण मनाचा क्रांतिकारी हुंकार शहीद भगतसिंग, ते पुस्तक नागपूरच्या दीक्षाभूमीच्या स्टॉलवर होतं. दानिश बुक पब्लिकेशन दिल्लीचं आहे, मोठं पब्लिकेशन आहे. तर त्यांच्या स्टॉलवर होतं ते. पोलीस आले आणि त्यांनी अशी भडक भडक दिसणारी एक 14 पुस्तकं उचलली, अशी समोर बघून, हा म्हणजे चित्र बघून, वाचली नाहीत, काही नाही, काय संबंध आहे वाचायचा त्यांचा. अशी फक्त चित्र पाहिली, भगतसिंगचं चित्र दिसतंय का उचला, चे गुवेराचं दिसतंय का उचला, मग लाल दिसतंय का उचला, असे सगळं उचलली 14 पुस्तकं. त्यात स्वतः भगतसिंगनं लिहिलेलं अस्पृश्यांचं त्या प्रश्नाविषयीचं चे गुवेराची लिहिलेली पुस्तकं ही त्यांनी उचलली आणि सांगितलं की ही पुस्तकं तुम्ही विकायची नाहीत. त्याच्यावर पण दिल्लीमध्ये कार्यक्रम झाला की दानिश बुक पब्लिकेशनने घेतला, आम्ही परत घेतला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बचाव परिषद. म्हणजे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य बचाव परिषद आमची 2007च्या आधी सुरुवातीला अशी स्थापन झाली. तेव्हापासून पोलिसांचं जे काही, तेव्हापासून पोलीस तुमच्या मागे लागले. खैरलांजी नंतर मला वाटतं खैरलांजी नंतर जो उद्रेक झाला त्यामुळे पोलीस घाबरले आणि ते शोधायला लागले हा उद्रेक का झाला. हो, त्यावेळेस असं म्हणजे त्यावेळेसचे जे गृहमंत्री होते आपले, ते आता नाही आहेत, आर पाटील, तर त्यांनी असं सांगितलं की खैरलांजीच्या आंदोलनात नक्षलवादी आहेत. असं झाल्यामुळे तो सगळा आंदोलनाचा हँडल करण्याचा जो रोख आहे पोलिसांचा, तर खैरलांजीमध्ये कोण पुढाकारात आहेत ते नक्षलवादी, आणि त्यांना पकडा किंवा त्यांच्या मागे ससेमिरा लावा, असा तो सगळा रोख राहिला. पण पोलिसांनी तुम्हाला असं काय सांगितलं, ही तुमची गाणी आहेत, ही स्फोटक आहेत, ही लोकांना आग लावतील, असं काही सांगितलं पोलिसांनी? नाही, पोलीस असं बोलत नाहीत. म्हणजे आमच्या गाण्यांच्या संदर्भात अजून असं बोललेलं गेलेलं नाही. चार्जशीटमध्ये किंवा आमच्यावर जे आरोप ठेवलेत ते असे नाही आहेत की तुम्ही अमुक गाणं म्हटलं, तुम्ही तमुक गाणं म्हटलं, याच्यामध्ये हे ऑब्जेक्शनेबल आहे. तुमच्यावर आरोप काय आहे नेमका? आमच्यावर आरोप आहे की आम्ही नक्षलवादी आहोत, नक्षलवादी विचारसरणीचे आहोत, माओवादी आहोत, आम्ही कॅम्प्समध्ये गेलो, आम्ही तिकडे जाऊन ट्रेनिंग्स वगैरे घेतल्या, असे आरोप त्यांनी ठेवलेले आहेत. पण यातली एकही गोष्ट सत्य नाही आहे किंवा आम्ही कधीही कुठल्याही कॅम्पमध्ये सहभागी झालेलो नाही, आमचा कुठल्याही नक्षलवाद्यांशी संबंध आलेला नाही, आम्ही नक्षलवादी विचारसरणी कधी मानली नव्हती, आताही आम्ही कधी नक्षलवादी विचारसरणीची भलावण करू शकत नाही. मग त्या काळामध्ये जेव्हा पोलीस तुमच्या पाठी लागले त्या काळामध्ये तू म्हणतेस मेधा पाटकरपासून अनेकांची नावं होती, पण त्या काळामध्ये तुम्ही भूमिगत का झालात? असं झालं की आमच्या ग्रुपमधला दीपक ढेंगळे म्हणून एक कलाकार आहे, तर त्याला अटक झाली एंजला सोबत. म्हणजे तिला आधी झाली आणि मग याला झाली अटक. तिला काही एक 4-5 दिवसांचा फरक होता वाटतं. त्याच्या आधी सुधीर ढवळेंना अटक झाली होती, त्याच्या आधी विनायक सेनना अटक झाली होती, त्याच्याही आधी शंतनू कांबळेंना अटक झाली होती. ह्या अटका आम्ही बघितलेल्या आहेत
आणि ह्या अटकांचं काय होतं नेमकं हे आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे विनायक सायन्ससारखा एवढा नामवंत डॉक्टर, ज्यांना 22 नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या सह्या ज्या राष्ट्रपतीला निवेदन देतात, तरीही त्यांना जामीन देत नाही, सुप्रीम कोर्टापर्यंत जायला लागतं. हे सगळं आम्ही बघितलं होतं आणि साहजिकरित्या हे एक दहशतीचं वातावरण हे आमच्यावर होतं. त्यामुळे आम्हाला वाटलं की अरे अटक झाल्यानंतर 2-3 वर्ष, किती वर्ष राहायला लागतं जेलमध्ये. आता आपण बघतोय 3 वर्ष झाली आम्हाला जेलमध्ये जाऊन सचिनला, तेवढे वर्ष लागतात जेलमध्ये. मग काय करायचं, म्हणजे मग कशासाठी अटक व्हायचं. म्हणून आम्ही भूमिगत म्हणजे सापडायचं नाही पोलिसांना. आम्ही भूमिगत म्हणजे जेव्हा तुम्ही भूमिगत झालात, पोलिसांनी येऊन काय तुम्हाला त्रास दिला होता, काही प्रश्न विचारले, टॉर्चर केलं, काही असं केलं होतं? नाही, त्याच्या आधी काही तसं झालेलं नाही आहे. म्हणजे हे जे 2 इन्सिडेंट सोडले की आम्हाला पोलीस यादीमध्ये नाव आहे किंवा आमची पुस्तकं जप्त केली आहेत, त्याच्यानंतर असं नव्हतं. फक्त कार्यक्रम बंद पाडला, कार्यक्रमांना पोलिसांची उपस्थिती असायची. आमच्या बंद पडला कार्यक्रम, पोलिसांनी बंद नाही पडला असा कधी, पण त्यांची सतत म्हणजे आमच्या मागावर आहेत असं आम्हाला जाणवायचं. पोलीस आपली सगळी माहिती घेत आहेत असं आम्हाला वाटायचं. तर जेव्हा आम्ही भूमिगत झालो तेव्हा असा विचार होता की नाही, आता म्हणजे इतकी गोंधळलेली परिस्थिती होती की आता नेमकं काय करायचं हे सुचत नसल्यामुळे आम्ही भूमिगत झालोय. तुम्ही भूमिगत असताना नेमकं काय झालं की नंतर 1 वर्षांनी तुम्ही विधान भवनासमोर आलात, प्रकाश आंबेडकर, आनंद पटवर्धन वगैरे सगळे लोक होते आणि तुम्ही पोलिसांच्या स्वाधीन झालात. असं आहे की भूमिगत अवस्थेमध्ये एकतर खूप एकांत आमच्या वाट्याला आला. आम्ही ज्या घरांमध्ये राहिलो तिथे आमची आयडेंटिटी नव्हती, आम्ही सांगत नव्हतो आमचं. आणि कसं झालं की आम्ही ज्या लोकांना भेटलो नंतर आम्ही खूप वाचन केलं, आमच्यामध्ये चर्चा केल्या, डिस्कशन केलं आणि हे सगळं सचिन आणि माझ्यामध्ये झालं, सचिन माळे आणि मी. तर आम्ही ठरवलं आपण भेटूया लोकांना, आपण मार्गदर्शन घेऊया. आपला तर आपण निर्णय घेऊ शकत नाही आहे तर आपण लोकांना भेटूया. आम्ही शरद पाटलांना भेटलो जाऊन धुळ्यामध्ये, कॉम्रेड शरद पाटलांना. त्यांना सांगितलं आम्ही सध्या भूमिगत आहोत, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची, आम्हाला तुमच्याकडे राहायचं आहे. त्यांनी एका सेकंदात सांगितलं की ठीक आहे म्हणून तुम्ही राहू शकता. त्यावेळेस त्यांचं 4थ्या खंडाचं काम चालू होतं, त्यांच्या आत्ताच्या नवीन पुस्तकाचं. मग शरद पाटलांसोबत संध्याकाळी 4 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चर्चा झाली. म्हणजे मला तो जो आमचा दिवस आहे तो आमच्या आयुष्यात मोठा कलाटणी देणारा आणि आमच्या आयुष्याला दिशा देणारा तो एक भेट मला वाटते. काय झालं तेव्हा? काय झालं की शरद पाटलांनी एकतर आमचा अंदाज आधी घेतला की तुम्ही कलावंत आहात, ठीक आहे, तुम्ही कुठली गाणी लिहिली आहेत. त्यांनी ऐकून घेतली गाणी. मी इतिहास कडी कोंड्यात गाणं ऐकवलं त्यांना. तो डायलॉग असा होता की आम्ही गात होतो, शरद पाटलांना वाटलं तर ते आम्हाला ब्रेक करत होते आणि ते विचारायचे मग ह्याचा अर्थ काय, ह्यात तुम्हाला म्हणायचं आहे काय नेमकं. इतकं डीपली त्यांनी आमची गाणी ऐकून घेतली व्यवस्थित. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, इतिहास कडी कोंड्यात आहे म्हणताय, आहेच आहे इतिहास कडी कोंड्यात आपला, पण हा जो तुम्ही जाणिवेच्या कडी कोंड्याविषयी बोलताय, नेणिवेच्या कडी कोंड्याविषयी काय, नेणिवेचा जो कडी कोंडा आहे तो कोण खोलणार, त्याच्याविषयी मार्गदर्शन कोण करणार. आणि तिकडे त्यांच्या भिंतीवर दिगनागाचा फोटो होता. त्यांनी असं दिगनागाकडे बोट केलं आणि म्हटलं की तो कोंडी फोडणार आहे, तो मार्गदर्शन करणार आहे. अशा पद्धतीनं त्यांनी तो डायलॉग सुरू जो केला. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुमच्याकडे कम्युनिस्टांमधला जो डॉगमा आहे, जे डॉगमॅटिक विचार आहे, यांत्रिक भौतिकवाद आहे, सगळा यांत्रिक सगळं त्यांचं पोतेनिष्ठ विचार आहेत कम्युनिस्टांचे, त्याच्याविषयी काय तुम्ही म्हटले किंवा काय समजदारी आहे तुमची. मग आम्ही त्यांना एक गीत ऐकवलं, जात डोळ्यानं दिसे ते डोळा बंद का हो केला, व्यथा सर्वहाराची ही जो जातीमध्ये मेला. ज्याला आपण सर्वहारा म्हणतोय तर तो जातीमध्ये आहे बंदिस्त. हे गाणं ऐकल्यानंतर ते खुश झाले खूप, म्हणजे त्यांना आवडलं. पण त्यांनी दुसरा विषय निघा, ठीक आहे तुम्ही आर्थिक सर्वहाराविषयी बोलताय, जो सामाजिक सर्वहार आहे हो, तर त्या सामाजिक सर्वहाराच्या मध्ये जे भ्रष्टीकरण झालेलं आहे चळवळीचं, त्याच्याविषयी काय तुमच्याकडे आहे गाणं. मग म्हटलं एका बाजूला टीका करून चालणार नाही. शरद पाटील म्हटले तुम्ही फक्त कम्युनिस्टांवर टीका कराल असं चालणार नाही म्हणे, इकडे काय परिस्थिती आहे म्हणे, जे सामाजिक सर्वहारांची जी चळवळ आहे तिकडे काय परिस्थिती आहे. म्हटलं त्याच्यावर पण आमच्याकडे गीत आहे. मग जय भीम म्हणण्याआधी गाणं ऐकवलं. मग इम्प्रेस झाले ते. मग त्यांना वाटलं की अरे तुम्ही विचार करणारे कलावंत आहात, तुमच्याकडे काहीतरी आहे, हे त्यांनी मान्य केलं. सुरुवातीला त्यांनी आम्हाला खूप झाडलं, म्हणजे अक्षरशः आमचं सगळ्या कोसळून ठेवलं आम्हाला, उलट तपासणी घेतली. काही प्रश्न विचारलेत त्यांनी आम्हाला. ते प्रश्न मला 2 प्रश्न मी सांगते त्यातले. त्यांनी एक प्रश्न विचारला आम्हाला की तुम्ही म्हणताय डेमोक्रेटिक रिव्होल्यूशन किंवा सगळे म्हणतात डेमोक्रेटिक रिव्होल्यूशन करायचं आहे, या देशात जातीअंत झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं डेमोक्रेटिक रिव्होल्यूशन होईल काय,
असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला. तो प्रश्न आम्हाला इतका भेदक वाटला आणि असं वाटतं की हो बरोबर आहे, असा आपण कधी विचारच केला नाही. आपण फक्त या फ्रेजेसमध्ये होतो. डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन करायचं आहे, समाजवादी क्रांती करायची आहे, साम्यवाद आणायचा आहे, हे सगळं करायचं आहे. पण ह्या सगळ्यासाठी भारताच्या परिप्रेक्षातून आपण काय बघणार आहोत. दुसरा प्रश्न असा वाटला की मार्क्सवाद पुरोगामी आहे काय, त्यांनी विचारलं. आता हा प्रश्न एवढा कोड्यात टाकणारा प्रश्न होता की म्हटलं अरे असं कसं काय म्हणू शकतात शरद पाटील, म्हणजे कॉम्रेड मार्क्सवाद पुरोगामी आहे. कळालं नाही आम्हाला प्रश्न, पहिल्यांदा कळालाच नाही. मग ते म्हटले ठीक आहे क्लू देतो. म्हटले भारतात मार्क्सवाद पुरोगामी आहे काय. मग आम्ही म्हटलो असायला पाहिजे, म्हणजे मार्क्सवाद काय कुठेही जगात पुरोगामी आहे ना तो, असं. ते म्हटले नाही, कुठल्याही तत्वज्ञान, मी फक्त मार्क्सवादाचं नाव एक्झाम्पल म्हणून घेतलं आहे म्हणे, मी काय फक्त मार्क्सवादाविषयी बोलत नाही आहे. कुठलंही तत्वज्ञान भारतात जे उभं राहील ते जर जातीअंताची प्रधान भूमिका घेणार नसेल तर ते पुरोगामी ठरतं का. हा जो प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला ना, तर सगळे असे जे 10 वर्षाचे जे इमले बनलेले होते ना, ते धडाधड कोसळायला चालू झाले असे. आणि आम्ही पटकन आमचा जो प्रवास आहे सगळा आमचा 10 वर्षाचा, जो की खूप भारावून गेलेला होता, आणि तो बघितला आम्ही जरा मागे जाऊन. तेव्हा असं कळालं की आपण आपली प्रामाणिकता आहे, आपण शायरी निर्माण करतोय, आपण गाणी लिहितोय, पण आपल्या प्रबोधनाला डेप्थ आहे का, किंवा आपल्या प्रबोधनाची दिशा योग्य आहे का, इथून आम्हाला सुरुवात करावीशी वाटली विचारांची. आणि ती जेव्हा कळाली तेव्हा, आणि शरद पाटील रडले त्या डिस्कशनमध्ये, कारण त्यांना कळालं की हे खूप प्रामाणिक आहेत हे कार्यकर्ते. आणि आमचं आयुष्य बघितलं त्यांनी, विचारले इतिहास, आमच्या घरचं बॅकग्राऊंड सगळं बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की क्रांती होणार आहे आपल्या देशामध्ये, पण त्यासाठी तत्त्वज्ञान ही पहिली मागणी असेल, योग्य तत्त्वज्ञान क्रांतीसाठी, आणि दुसरं आहे प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज. तर हे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत तुमच्यासारखे, तर तुम्ही त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे सगळं तुमच्या मागे लागलं आहे ना आता, हे तुम्ही पळू नका याच्यापासून. पहिल्यांदा शरद पाटलांनी सांगितलं की तुम्ही याच्यापासून पळू नका, शासनाला तुम्ही हे सांगा की आम्ही नक्षलवादी नाही आहोत. तुम्ही असं जर पळत राहिला तर शासनाचा दृष्टिकोन वेगळा होईल की तुम्ही का लपताय. मग तुम्ही सामोरं जा, न्यायव्यवस्थेला सामोरं जा, तुम्ही आपल्या कायद्याला सामोरं जा, आणि एकदाच यातनं बाहेर पडा काय असेल ते. आणि मग तुमच्यासारख्या कलावंतांची समाजाला गरज आहे, तुम्ही एक जातीअंताचं प्रबोधन उभं करू शकता. हे सांगता सांगता शरद पाटील रडायला लागले. तर त्यावेळेस नजूबाईंनी आम्हाला अक्षरशः सांगितलं की आता तुम्ही जा, तुम्ही बाहेर पडा. त्यांना ब्रेनचं त्यांचा शेवटच्या टप्प्यात होतं हे सगळं. ते म्हणे की त्यांना आजार आहे आणि ते असं रडले नाहीत बरेच दिवस झालं, काहीतरी प्रॉब्लेम होईल तर तुम्ही जा म्हणे, आता तुम्ही बास डिस्कशन बास, मी तुम्हाला नंतर संपर्क करते, आता तुम्ही जा. बाहेर आल्यानंतर आम्ही रडायला लागलो म्हणजे दोघंही कोसळून पडलो होतो अक्षरशः. आणि वाटलं की आता नवीन आपण जर देणारच आहोत आयुष्य, तर आपण ते योग्य पद्धतीनं द्यावं, म्हणजे उगाचच थ्रिलमध्ये किंवा कुठल्या तरी अभिनिवेशात देऊ नये. जर काम करायचं आहे तर आपण आधी त्याची दिशा ठरवावी, काय असेल ते योग्य, त्याच्यानंतर आपण करूया काय असेल ते मार्गदर्शन, म्हणजे प्रबोधन लोकांचं. तर हे झाल्यानंतर सचिन कविता लिहिली कॉम्रेड शरद पाटलांच्या अश्रूंबद्दल. ती कविता मी थोडीशी इकडे वाचून दाखवते. मी सूर्य रडताना पाहिलाय, आतल्या आत अडखळताना पाहिलाय. फुले आंबेडकरांनंतर कुणी भिडलंच नव्हतं जातीच्या डोलाऱ्याला. फुले आंबेडकरांनंतर कुणी भिडलंच नव्हतं जातीच्या डोलाऱ्याला, एखाद्या योद्ध्यासारखं. ज्याने त्याने दर्शनाने दार्शनिकाने डोळ्यांना युरोपियन झापडं लावून केली होती पाया आणि इमल्याची गल्लत. भौतिकवादाचे द्वंद्वात्मक डोळे पडले होते गळून ज्ञानाच्या प्रांगणात. पोथ्या घेऊन फिरत होते आधुनिक शंकराचार्य, वर्गब्रह्म जात मिथ्याचा जप करत. नव्या चिंतनावर, नव्या तत्वज्ञानावर दुरुस्तीवादाच्या नावाने लावला गेला होता कर्फ्यू. समदा आसमंत झाला होता अंध. त्या अंधपणाला कटघरात उभं करताना आणि पोथीवादाचा पराभव करताना भारतीय मागासलेपणाचा पाया वर्ग की जात असा भेदक सवाल करताना पाहिलाय. मी सूर्य रडताना पाहिलाय. म्हणजे मला आजही खूप, म्हणजे मला ते आठवलं तरी मला खूप त्रास होतो की एका दार्शनिकाला भेटल्यानंतर प्रामाणिक माणसांच्या आयुष्यात काय होऊ शकतं नेमकं. ती भेट मला वाटतं की तुमचं आयुष्य बदलून गेलं. नाही म्हणजे म्हणजे जे क्रांतीचे कलावंत आहेत त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा दार्शनिक भेटला असं मला वाटतं. आणि आम्ही जर भेटलो नसतो शरद पाटलांना तर आमच्या डोक्यातले हे घोळ क्लिअर झाले नसते. मग तुम्ही मुंबईत आलात आणि पोलिसांना स्वाधीन झालात विधानसभेला, ज्याला तुम्ही सत्याग्रह म्हणता. हो.
सत्य बोलण्याची किंमत मोजतो शाहीर. शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर. शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर. किंमत मोजतो शाहीर नाही आवाज बाहेर. पोलिसांनी तुम्हाला पकडलं आणि तुरुंगात पाठवलं. आज 3 वर्ष झाली तरी सचिन तिथे, तू बाहेर आहेस कारण तू प्रेग्नंट होतीस. हो. आणि त्या सगळ्या धावपळीमध्ये आज जो तुमचा मुलगा आहे आता तो सुद्धा 2.5 वर्षाचा झालाय, अभंग. हो. म्हणजे त्या संघर्षाचंच ते एक म्हणतात की ज्याला त्या संघर्षातूनच त्याची निर्मिती झालेली आहे हो. या अभंगची. मला सांग, हा अनुभव कसा होता? दोघंही तुरुंगात गेलात, दोघं वेगवेगळ्या बायकांचा तुरुंग आणि पुरुषांचा वेगळा असतो. हो. वेगवेगळ्या तुरुंगात गेलात. तू 3 महिने तुरुंगात होतीस, नंतर तुला बेळ मिळाला. सचिन अजूनही तुरुंगात आहे. काय अनुभव आहे? हो, आम्ही दोघेही तुरुंगात जाण्याच्या आधी तुरुंग काय हे आम्हाला दोघांनाही माहीत नव्हतं म्हणजे व्यवस्थित. तर जेव्हा आम्ही चाललो होतो म्हणजे त्याच्यात आम्ही वकिलांना भेटलो, प्रकाश आंबेडकरांना भेटलो. आनंद पटवर्धनांची फिल्म आली जय भीम कॉम्रेड, हे फार महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली की आम्ही आता बाहेर आलं पाहिजे. म्हणजे शरद पाटलांना भेटलो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सचिनचं पुस्तक लिहिणं चालू होतं, जात्यंतक सांस्कृतिक क्रांतीचे आत्मभान. ते भालचंद्र कांगोंनी प्रकाशित केलं. या सगळ्या वैचारिक प्रोसेसमध्ये दुसरी जी प्रॅक्टिकल बाजू होती की कसं करायचं, बाहेर कसं यायचं, ही जी प्रॅक्टिकल बाजू ही कोंडी फोडण्याचं काम जय भीम कॉम्रेडने केलं. आणि त्यांनी एक म्हणजे जय भीम कॉम्रेडने एक मोठा कॅनव्हास दिला की आम्ही आहोत. त्यांनी हा आत्मविश्वास दिला की आम्ही आहोत, आम्ही तुमच्यासाठी सर्वतोपरी मदत उभी करू, पण तुम्ही कृपया भूमिगत राहू नका, तुम्ही गुन्हेगार नाही, तुम्ही बाहेर या आणि आम्ही तुम्हाला सोडवू. हा आत्मविश्वास जेव्हा पहिल्यांदा आम्हाला आनंद पटवर्धनांनी दिला आणि कबीर कलामांची डिफेन्स कमिटी स्थापन केली, तेव्हा आमचं धाडस झालं की आम्ही आता जनतेसमोर यावं. लोकांसमोर आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की अरेस्ट झाली. ते एक हॅरी पॉटरच्या जगात जसं जातो तो हॅरी पॉटर म्हणजे त्या स्वतःच्या त्या छान छान बंगल्यांमधनं एकदम त्या ट्रेनमधनं त्या संडासच्या याच्यातनं जातो, एकदम जादूची युनिव्हर्सिटी त्यात जातो, तसं झालं ते. म्हणजे अगदी आम्ही विधान भवनापर्यंत होतो तोपर्यंतचं लाईफ आम्हाला माहीत असणारं लाईफ आहे सगळं. आणि जेव्हा आम्ही ATSच्या हातात गेलो, ताब्यात गेलो जेव्हा, तेव्हापासूनचं लाईफ हे आपण कधी न अनुभवलेलं लाईफ असतं. तुरुंगातलं लाईफ एक आहे की म्हणजे ATSनं आम्हाला नेल्यानंतर गुन्हे दाखल केले, कोर्टात नेलं. मला ज्युडिशियरी कस्टडी लगेच मिळाली 1 दिवसातच. मी तुरुंगात गेल्यानंतर मला रडायला आलं. म्हणजे मी असं दाखवत नाही की खरंच मी खूप स्ट्रॉंग आहे किंवा काय आहे किंवा असं. मी रडले तुरुंगात गेल्यानंतर. मी त्या भिंती बघून रडायला लागले तुरुंगातल्या. म्हणजे मला ज्या पहिल्या 1 नंबरच्या बॅरेकमध्ये ठेवलं होतं, एवढ्या उंच उंच भिंती आणि त्या तिथून सूर्यप्रकाश येणार, त्या तिथून उजेड येणार. आणि मला ते माझ्या बाळाचं मी प्रेग्नंट होतीस, मी पोटावर हात ठेवून रडायला लागले की काय मी कुठे आणलंय तुला, म्हणजे माझ्या बाळाला मी कुठे आणून ठेवलं असं मला वाटायला लागलं. पण मला सांग, तू 3 महिन्यानंतर तुला जामीन मिळाला. सचिन अजूनही तुरुंगात आहे. हो. तो लिहितोय, त्याचे कविता संग्रह आले, हे सगळं बरोबर आहे. तू भेटतेस त्याला अधूनमधून जाऊन. काय चाललंय? 3 वर्ष हा माणूस तुरुंगात आहे, अजून तुमची केसही नीट उभी राहिलेली नाही. हो. केसचं हिअरिंग झालेलं आहे. जर सरकारला असं वाटत असेल की तुमच्यावर काही गंभीर आरोप आहेत, तुम्ही नक्षलवादी आहात, तर केस तर चालवायला पाहिजे. हो. केसही धड चालवलेली नाही. काय परिस्थिती आहे? एक असं आहे की सेशनमध्ये अजून केस सुरू होत नाही आहे. 3 वर्ष झाले आता म्हणजे आम्हाला अटक होऊन. आणि त्या दरम्यान आम्ही 2दा जामिनाचा अपील केला होता, सेशन कोर्टमध्ये आणि हायकोर्टमध्ये. सचिनसाठी 2 वेळा हायकोर्टनं जामीन रद्द केला आणि आता सुप्रीम कोर्टमध्ये आहे जामिनाची प्रक्रिया. तर 3 वर्ष गेले कोर्टाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये. मी असं ऐकलं की ज्या न्यायाधीशांनी सलमान खानला जामीन दिला, हो, त्यांनी सचिनला जामीन नाकारला. हे बरोबर आहे? हो, बरोबर आहे. आणि मला काही धक्का नाही बसला, आपल्या व्यवस्थेत असंच चालतं, त्यामुळे अजिबात धक्का नाही बसला. हो. AR जोशी त्यांचं नाव आहे. ते रिटायर्ड झाले आता रिटायर्ड झाले. पण त्यांच्याकडे 2दा आम्ही हिअरिंगसाठी गेलो होतो, तर त्यांनी बेल रिजेक्ट केली आमची 2दा. वेगवेगळे ग्राउंड होते त्याचे, इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट नाही झालं वगैरे. पण ही फॅक्ट आहे की ज्या जजने एका भांडवली कलावंताला मनुष्यवादाच्या गुन्ह्यातून निर्दोष केला, तर त्यात जजनं एका कवीला जामीन देण्याचं पात्र नाही असं ठरवलं. पण सचिन म्हणतोय काय? 3 वर्ष झाली. सचिनचा तो कसा आहे? त्याची हिंमत कशी आहे?
सचिनचा स्वभाव म्हणूनच तो त्याच्या विचारांशी खूप कमिटेड आहे आणि तो त्याच्या विचारांसाठी, तो त्याच्या म्हणण्यासाठी, त्यानं जे लिहिलं आहे त्याच्यासाठी तो कुठलीही किंमत द्यायला तयार आहे. म्हणजे त्याची ही जी कमिटमेंट आहे तर ही माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि हीच आमच्यातली एकता आहे. काय सांगतो की तू भेटायला जातेस तेव्हा? तो सांगतो की नाही, आपण दुसऱ्यांसाठी कोणासाठी गेलोय का तुरुंगात? आपल्याला माहीत होतं की आपण जे लिहितोय, आपण जे आयुष्य जगतोय याच्यासाठी आपण तुरुंग आपल्या वाट्याला येणार आहे. तर ती आपण स्वतः केलेली चॉईस आहे. म्हणजे हे आपण स्वतः ठरवलेलं आहे की तुरुंग आपल्याला वाट्याला येणार आणि तो भोगायचा आहे. तर यात दुःख काय मानायचं आहे? म्हणजे त्यानं आत्ता डोळा सपान लिहून त्याचं गाण्यांचं संग्रहाचं पुस्तक एक आत्ता आम्ही काढलं मुक्त शब्दानं. लोकवाङ्मयनं त्याचा सध्या पत्ता भूमिगत कविता संग्रह केला. तर ह्या सगळ्या लिखाणामधून तो स्वतः जगतो, उभा राहतो आणि मलाही उभा राहण्याची प्रेरणा तो देतो. तर वैचारिक लेखन त्याचं चालू आहे. त्यानं ठरवून घेतलेलं आहे, त्यानं टार्गेट ठरवलेलं आहे की 1 महिन्यामध्ये मी हे लिहिणार, 2 महिन्यांमध्ये मी हे लिहिणार. त्यानं त्याचा कार्यकाळ ठरवलेला आहे. त्यामुळे तो तुरुंगातले दिवस हे त्याच्या विचारांसोबत, त्याच्या लेखणीसोबत घालवतोय सध्या. त्यामुळे त्याला ते सोपं जाते तुरुंग काटणं. या तुरुंगवासाचा तुमच्या घरावर काय परिणाम झाला? आमची दोन्ही घरं, म्हणजे सचिनचं घर आणि माझं घर, तासगावचं घर आणि काशेवाडीचं घर, घरचे खचलेले आहेत. आमचे मुलं तुरुंगात आहेत, मुलांवर केसेस आहेत, देशद्रोहाचे खटले आमच्या मुलांवर टाकलेत, पण घरचे खचून गेलेले आहेत आमचे. आणि दुसरं असं होतं की इंटरकास्ट मॅरेज आहे आमचं. त्यामुळे एक जो दुरावा आहे तर तो ह्या केसेसनं आणि यांनी जास्तच वाढवला आहे. घरच्यांना पण पोलिसांनी त्रास दिलाय? घरच्यांना, माझ्या आईला बऱ्याच वेळा घरी येऊन चौकशी करणं वगैरे ह्या सगळ्या. तासगावला तसं काही जास्त झालेलं नाही, पण काशेवाडीत सतत पोलिसांनी येणं, गाड्या घेऊन येणं, सतत दहशतीचं वातावरण, अशामध्ये माझी आई वैतागून माझ्यापासून मानसिकरित्या माझ्यापासून तुटली आहे माझी आई ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. तू बाहेर आली आहेस आणि तुला सतत उजव्या विचारसरणीच्या ज्या संघटना आहेत त्या सतत तुझ्यावर एक असा हल्ला करतात की तू देशद्रोही आहेस, तू नक्षलवादी आहेस, तुझे कार्यक्रम आम्ही होऊच देणार नाही. मग एकीकडे हा संघर्ष वैयक्तिक जीवनातला आणि एकीकडे हा संघर्ष, कसं तोंड देतेस तू? म्हणजे मला हे क्लिअर असल्यामुळे की मी देशद्रोही नाही आणि मी नक्षलवादी नाही, मला ते जड जात नाही. पण राहिला त्यांच्या प्रचाराचा मुद्दा आणि त्यांचं रोखण्याचा, त्यांच्या दादागिरीचा मुद्दा जो आहे, तर मला एक वाटतं की या लोकांकडे करुणेनं बघितलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की जसं म्हणजे अज्ञानी लोकांच्या बाबतीत आपण असं बोलतो की हे अज्ञानी आहेत, ह्यांना अजून कळत नाही आहे, तर ह्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांमध्ये जे बहुजन तरुण आहेत, ज्यांच्या थ्रू हे लोक विरोध करतात, ज्यांच्या थ्रू हे लोक अडवतात कार्यक्रम वगैरे, तर मला ह्या तरुणांना प्रामाणिकपणे आवाहन करायचं की आपण आपला इतिहास बघूया, आपण फुले आंबेडकर वाचूया, ज्यांनी आपल्या सगळ्या पिढ्यांसाठी एवढं सगळं लिखाण करून ठेवलं. या सगळ्या गडबडीमध्ये, तुरुंगवासामध्ये कबीर कला मंचाचे कार्यकर्ते पकडल्यानंतर कबीर कला मंचाचं काय झालंय? मला आपल्या माध्यमातून असं सांगायचं आहे, म्हणजे चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे. माझी सुरुवात कबीर कला मंचापासून झाली आहे हे सत्य आहे, माझा विकास कबीर कला मंचामध्ये झालेला आहे हे पण सत्य आहे. पण आत्ता जसं आमचा हा सगळा वैचारिक प्रवास सुरू झाला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं मागे ज्या पद्धतीनं आयडिओलॉजिकल आमची डेप्थ वाढत गेली आहे, त्यातनं आम्हाला असं वाटलं की केवळ वर्गवादी भूमिका घेऊन, केवळ एका टोकाची वर्गवादी भूमिका घेऊन आपण काम करू शकत नाही, सांस्कृतिक काम उभं राहणार नाही. ह्या सगळ्या विचारांना घेऊन आम्ही स्पष्टपणे जातीअंताला प्रधान मानून जातीअंतक सांस्कृतिक क्रांतीचं ध्येय घेऊन आम्ही आमचं सचिन माळे आणि मी स्वतंत्रपणे काम सुरू केलेलं आहे. तर तसा कबीर कला मंचाच्या सहकार्यांशी आमचा सध्या काही संबंध नाही. सध्या तुम्ही कोणीही कबीर कला मी कबीर कला मंच म्हणून काम करत नाही सध्या तू काम कर. हां, एवढंच. तुला असं वाटतं आनंद पटवर्धनांसारखे लोक, प्रकाश आंबेडकर तुमच्या बाजूने उभे राहिले, पण महाराष्ट्रात जो एक आवाज उठवायला पाहिजे होता, शीतल साठे शाहीर आहे, सचिन माळी कवी आहे, जो एक या म्हणजे सरकारने जो वरवंटा चालवला तुमच्या विरुद्ध, एक आवाज उठायला पाहिजे होता, याची खंत वाटते, तो उठला नाही? हो, खंत वाटतेच. कारण काय झालंय की 11 वर्ष झाला मी गाणं म्हणतोय, 2004 सालापासून गाणं म्हणतोय. महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी सगळ्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये आमचं लोक गाणी म्हणतात. आम्हाला बघितलेलं नाही काही लोकांनी, तरी पण आमची कॅसेट ऐकलेली आहेत लोकांनी, गाणी ऐकलेली. मग लोकांना असं का वाटत नाही की आमचे शाहीर आहेत, आमचे शाहीर तुरुंगात गेलेत? मग मला असं वाटतं लोक मरण्याची वाट बघतात का, लोक अटॅकची वाट बघतात का, लोक हल्ल्याची वाट बघतात का?
असं एक मला वाटतं. आणि ही खंत घेऊन आम्ही आता सगळ्या लोकांसमोर जातोय, त्यासाठी आवाहन करतोय. माझ्या गीतातनं मी हे आवाहन करते लोकांना की म्हणजे जेव्हा सत्य बोलण्याची किंमत शाहीर मोजतायत त्यावेळेस आवाज नाही आहे बाहेर. तर हे खंत मी माझ्या गाण्यामधून व्यक्त करते सध्या. सचिनचे एक म्हणणं आहे सचिनचं, फार तर तुम्ही शाहिराला जेलमध्ये बंद करू शकता, फार तर तुम्ही शाहिराला जेलमध्ये बंद करू शकता, त्याचा नुष अमानुष छळ करू शकता, पण तुम्ही रोखू शकत नाहीसा शाहिराच्या डोळ्यात धगधगणाऱ्या अभिव्यक्तीच्या अग्नीला. सत्य बोलण्याची किंमत मोजतो शाहीर, सत्य बोलण्याची किंमत मोजतो शाहीर. शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर. किंमत मोजतो शाहीर नाही आवाज बाहेर. शाहिरानं घेतली तान अन उंचावली मान, मुक्तीसाठी असुसलं गाणं, मुक्तीसाठी असुसलं गाणं. विद्रोही शाहिरी जलसा थांबणार नाही र, जलसा थांबणार नाही र. उचला आवाज बाहेर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर. शीतल, ही खंत तुझी एक दिवस दूर व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि सरकारलाही जाग यावी, कारण तुरुंगात सचिन नाही, तुरुंगात तू नव्हतीस, तुरुंगात हे सरकार आहे असं मला वाटतं. शेवट आपण या मुलाखतीचा करूया सचिनच्या आणखी एका कवितेने. चालेल. सचिनची त्याची पण ही खंतच आहे जी त्यानं कवितेत हे करून दाखवले. एका कावऱ्या बावऱ्या काळात माझ्यासारखा एक शाहीर कवी अज्ञेयवादाची डफली वाजवण्यापेक्षा जास्त काय करू शकतो तुमच्या राज्यात. मी तर मारली होती दुःखमय इहलोकावर प्रेमाची फुंकर, लिवले होते वेदनेच्या गोतावळ्याविषयी 4 शब्द, गायली होती दुःखांताच्या क्रांतीविषयी 4 गाणी, मांडलं होतं जातीअंताचं आत्मभान. त्याची परतफेड म्हणून तुमच्या राज्यानं डांबला आहे मला कोंडवाड्यात. जसं चोराच्या मनात चांदणं तसं तुम्ही बोलता परलोकाविषयी. मी बोलतो माझ्या चोरीला गेलेल्या इहलोकाविषयी. निदान एवढा तरी फरक ध्यानात ठेवा. नंतर खुशाल भरा माझ्यावर परलोक नष्ट केल्याचा खटला. मी पुन्हा बजावून सांगतो, मी पुन्हा बजावून सांगतो, मी कुणाचेही परलोक नष्ट केले नाहीत. अपेक्षा आहे या शब्दांचा अर्थ सत्ताधाऱ्यांना कळेल.